आदळलाय का हे देखील पाहायला मिळेल. खरं तर मिडल खेळाडू होता का पायावरती चेंडू आदळलाय, परंतु नक्की प्लम कुठे आहे हे देखील आता चेक करावं लागेल. बाराजी धुळे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, कारण बॅटची कडा होती. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला पार मिळेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि आता पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाहीये. हो, परफेक्ट बॅटला घासून बॉल मात्र यस पायावरती आदळला. रिव्ह्यू आता पुन्हा एकदा मिळणार नाही, कारण एकच रिव्ह्यू असणार आहे. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला, धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंगॉनला चालाय सीमा पार. हरप शेखचा हा पहिला वार षटकार. थँक्यू सो मच. एमआर पॅनलचे पंच विष्णू शिंदे सरांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. दोन बॉलचा खेळ संपट झालाय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विनय त्याच्यावरती आक्रमण चढवलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला बळवलाय. मिडॉनला खेळाडू उपस्थित होते. कल्पेश धुळे बॉलला उतरून फेक करतात. दरम्यान नेम त्यांनी लावला होता स्टँड वरती, परंतु इथे डॉट बॉल. धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. 6 आकड्यावरती 3 बॉलचा खेळ संपट झालाय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान लढत तुम्हाला पाहायला मिळेल. ईशानी वॉरियर्स त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय मध्यवर्ती संघ खेळतोय. बाटची कडा आहे एस्टनच्या मागे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोहन होते. मोहन पाटील हा झेल टिपलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. अरब शेखला धक्का पाहायला लागतो. टीम जामता राजा या संघाला बॅटर आउट. पंच काहीसा इशारा करतात माही सर. नवीन बॅटर मैदानावरती अंकुश आता दाखल झालाय. कालच्या रात्रीमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली अंकुशनं. जामताराजा बदलापूर टीमला त्यांनी जिंकून दिले, परंतु आज देखील तशीच बॅटिंग करावी लागेल. काल खरं तर सागरजी देशमुख यांचं कौतुक करावं लागेल, कारण एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिली. सागरजी देशमुख जे आयोजक होते, तब्बल 1 लाख रुपये धनराशी असणारी डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहिली. तिथे देखील जामताराचा संघ रनरअप राहिला, ज्याने मात्र दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलाय. या स्पर्धेमध्ये देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का अजून एक लागतो बॅटिंग करत असताना टीम जामताराचा संघाला. फलंदाज बाद. संघ तुम्हाला पाहायला मिळेल थोडासा बॅकफुट वरती आहे. सागर देशमुख जो मात्र नॉन स्ट्रायकिंग एरियावरती आहे. जणू काही पाण्यातून मासा बाहेर काढावा तसं आता तो चाचपडतो मैदानावरती, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. एक षटकार आल्यानंतर पूर्णपणे आपण पाहतोय कंबॅक करत असताना जबरजबर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिला डॉट, दुसरा षटकार, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू डॉट आला आणि चौथ्या बॉलवरती विकेट, 5व्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. दरम्यान बॅटर मैदानावरती चंदू मेहर
हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये तो दाखल झाला. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 5 ओव्हरची मॅच, त्यामुळे इथून एखाद्या बॅटरला तग धरून उभं राहावं लागेल. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. एक षटकार जरूर आलाय, परंतु पुन्हा कमबॅक केलाय विनयनं. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. तिथेच पूर्णपणे धावफलक थांबलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 6 तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकत असताना ईशानी वॉरियर्स या संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि आम्ही हो बरोबर आहेत ते त्यांनी सांगितलं या मॅचमध्ये. कारण 2 विकेट संपादित करत असताना त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या. टायमर ऑन आहे, त्यामुळे विनंती आहे आपणास, आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. बघा टाइम देखील आम्ही सेट केलंय, त्यामुळे आपणास विनंती आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला 25 मिनिटाचा अवधी आहे. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचे, त्यामुळे आपण लक्षात असू द्या. इथून अधिकचा वेळ खर्च करू नका. पहिलं षटक बरोबर वेळेवरती टाकलंय, त्यामुळे आता इथून पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल. सचिनजी धुळे बलदाच्या मध्ये दाखल जरूर झालेत. खरं तर प्रत्येक खेळाडूला काय हवंय हे साऱ्या गोष्टी ते नेहमीच पाहत असतात. साऱ्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. जोबेलीगाव क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते, आणि आता बरेचसे खेळाडू असतील, बरेचसे मान्यवर असतील ज्यांचं भरपूर सहकार्य आहे या स्पर्धेला, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. कासगावचा बलिंगा आता मैदानावरती दाखल झाला. शैलेजी वड्यारे साहेब फाउंडेशन ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार. सागर देशमुखचा वार, चौकार. बघा जे पॅबॅलियनमध्ये जे कोणी प्रेक्षक बसले थोडंसं सहकार्य करत जा. ज्यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय तो पोहोचवण्याचं काम करा. मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे, कारण आपली स्पर्धा बदलापूर प्रीमियर लीग, कारण ज्यावेळेस एखादा चेंडू हरवतोय त्यावेळेस मात्र चेंडू नवीन घ्यावा लागतो, त्यामुळे काही संघाचा नुकसान देखील होऊ शकतो. त्यामुळे आपल्यास विनंती, आपण चेंडू लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आज ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये मनोज उगडा यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत मॅम फ्रॉम अंबरनाथ. षटक क्रमांक 2 पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. राज भोईर पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट मोडतो विकेंडा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित होते. इथे अजून एक धक्का लागतोय सागर देशमुखला. आता मैदान सोडावं लागेल. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय. आपण पाहतोय फिरकीचं आक्रमण ज्याने नेहमीच केलंय, आज क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवतोय. हो, कल्पेश धुळे होते, त्यांनी हा झेल टिपलाय, आणि आता अखेर धक्का लागेल. अजून एक बॅटिंग करणाऱ्या टीम जामताराजा या संघाला. बॅटर आउट. होता मोबाईल मध्ये नेटवर्क, तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी आहे, परंतु पदाला इथे नव्हतं, त्यामुळेच की काय डॉट बॉल. थोडासा बॅकफुटवरती आहे संघ जामताराजा. ज्या प्रकारे सुरुवात केली होती अरब शेखनं षटकार ठोकत असताना असं वाटलं होतं धावा आता इथे बनतील, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलंय टीम ईशानी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. यू मिस
आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. कासगाव संघासाठी नेहमीच चांगला खेळ केलाय आणि आज बदलापूर प्रीमियर लीग खेळतोय. जणू काही आपल्या नाबाची छाप सोडत असताना अजून एक विकेट संपादित करतोय बॅटर. आपण पाहतोय विलास जो दाखल झाला त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अजून एक चांगला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी करत असताना, ज्याने नेहमीच चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आज संधी मिळाली आहे बॅटिंग करत असताना. जय बोजूसर साई संघाचा एक चांगला खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. हर्षल तरेला तुम्ही पाहताय. या मॅच मध्ये आता संघर्ष वाढला टीम जाणताराचा संघाचा, कारण 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे षटक क्रमांक 2चा खेळ आतापर्यंत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 विकेट संपादित केलेत. बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय जाणताराचा हा संघ मैदानावरती खेळतो. त्यांच्या विरोधात ईशानी वॉरियर्स हा संघ मैदानावरती खेळत असताना चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. धावसंख्या इथून मात्र चांगली उभारावी लागेल. इथे फटका चांगला आहे. ऑन साईडला घेतल्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतोय. बॉल सीमा पार. अजून एक देखना स्ट्रोक, चौकार. चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज राज पुन्हा एकदा सज्ज होतो राईट मोर द विकेट न. हा ट्रॅकर बॉल होता. अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेचला, जरूर टॅप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतात. चंदू मेहर होते. अनुभवाची शिदोरी आहे, अनुभव प्रचंड आहे, त्यामुळे त्याने थांबवलंय. यावेळेस हर्षलला 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न करत होते हर्षल, परंतु पुन्हा एकदा सांगितलं की इथून मात्र गरज आहे बॅटरची, त्यामुळे आता विकेट टाकायची नाहीये या मॅच मध्ये. त्याच अनुषंगाने एक सिंगल इथे एक पडली आहे आणि आता सिंगल वरती थांबावं लागतंय. आणि धावफलक 15 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 4 विकेट संपादित केलेत या 5 मध्ये तुम्ही पाहताय. आता परत समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 15 धाबा जोडल्या गेल्यात. इथून मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 50 ते 55 धाबा बनवावाच लागतील, कारण तुम्ही पाहताय समोर सागर इरमाळीचा ईशानी मारिया संघ खेळतोय. दोन्ही टीम मैदानावरती मेहनत करतात. प्रयत्नांची पराकाष्ठा इथून मात्र करावी लागेल. 2 ओव्हरच्या अंती 15 धाबा तर बनल्यात, परंतु 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये इथून चांगला खेळ करावा लागेल दोन्ही टीमला. कारण आपण पाहतोय खरं तर एक मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पूर्ण बदलापूर वांगणी इथे मात्र एक झाली आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. शैलेशजी वंडेरे साहेबांचा मी आभार व्यक्त करेल, कारण ज्यांनी ही स्पर्धा भरवली आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. शैलेश वडनेरे फाउंडेशन ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. विनय आलेत गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण ज्या विनयनं षटक क्रमांक 1 फेकत असताना एक षटकार जरूर खाल्ला, परंतु 2 विकेट संपादित केल्या आणि फक्त 6 धाबा खर्च केल्या. तोच खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय राईट नंबर द विकेट ना. रणवीर रिदममध्ये थोडंसं अडथळा, त्यामुळे त्याने सांगितलं की थांबायचं. विष्णू शिंदे सर, सनी भोईर सर या 2 नामांकित पंच जरूर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. कालच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर सनी भोईर सर देखील बदलापूरच्या स्पर्धेमध्ये होते आणि आज पुन्हा एकदा जोडले गेलेत. ऑन साईडला बडबल आहे, बॉल चाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळतोय, सिंगल माहिती आहे. या वेळेला फटका चांगला आहे, ऑन साईडला खेचून मारलाय, स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल, आतमध्ये ढकललाय बॉलला. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. टाळ्या वाजतात आणि हो वाजल्याच पाहिजेत, कारण क्षेत्ररक्षण तुम्हाला उच्च दर्जाचा पार मिळेल. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला होता, चेतन होते, ज्याने मात्र बॉलला आतमध्ये ढकलला. दरम्यान 2 धाबा तो रोखू शकत नाहीये. 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डबल एक पडण्याचा प्रयत्न करतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅटचा स्विंग जबरदस्त होता. पंचाकडे लाऊड अपील केली आहे, परंतु पंच सहमत नाहीयेत. सागर इरमाळीला तुम्ही पाहताय, जो मात्र मैदानावरती अपील करतोय. त्याच्या साथीनं अजय धुळे असतील,
स्ट्रॉंग अपील आहे, त्यामुळेच की काय आता दोन्ही पंच देखील सहमत नव्हते, त्यामुळे येतोय डॉट बॉल. चंदू मेहर एक चांगला खेळाडू आहे, जर इथून बाटची कडा असते तर तो निघून देखील गेला असता. हे चित्र देखील आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. बघा, पंचांशी वाद घालू नका कोणत्याच संघाला, ही सर्व संघाला विनंती आहे, आपण पंचांशी वाद घालू नका, कारण स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये बिलकुल वाद घालू नका, कारण पंच हे सर्वांसाठी समान असतात. इथे देखील पुन्हा आता बिगिट करण्याचा प्रयत्न होतो, परंतु लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक आता पुन्हा पुढे सरकतोय. टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. गोलंदाज विनय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. या मॅच मध्ये इथून चांगली गोलंदाजी करत असताना विनय राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला, धावा देखील चांगला मिळते. क्षेत्ररक्षक पॉइंटला धावतोय, बॉल सीमा पार, चौकार. पुढील होणारा सामना आरजीआर ग्रुप आणि धर्मवीर 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने सामन्याच्या मध्यंतरानंतर व्यासपीठाशी संपर्क साधायचे. आरजीआर ग्रुप आणि धर्मवीर 11. धन्यवाद. चौका ठोकला, धावफलक पुढे सरकतोय वेगाने. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पार मिळेल 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे देखील पुन्हा आता बिगिट करण्याचा प्रयत्न, लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. बघा, प्रत्येक बॉलवरती पंचांशी वाद घालू नका. येस, पंच काहीतरी इशारा करतात. पंच बॉल डॉट आहे की व्हाईट आहे? डॉट बॉल. दिलगिरी व्यक्त करत असताना डॉट बॉलची आता समाप्ती होती. धावफलक पूर्णपणे स्थिरावलंय. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या वेळेला देखील स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय वारंवार, परंतु संपर्क नाहीये बॅटचा, त्यामुळे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. एक चौकार आला, पुन्हा एकदा 2 बॉल डॉट खेळलाय. चंदू मेहरला तुम्ही पाहता जाऊ शकतोस. बॉटल इथे हॅलो. कल्पेश धुलेच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये प्राइज असेल आणि 6 चेंडू 6 षटकार घेतल्यास तर 10,000 रुपये मिळाले जातील. दोन्ही कडून बक्षीस आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये आणि 6 चेंडू 6 विकेट घेतल्यास 10,000 रुपये दिले जातील. यापुढील होणारा सामना धर्मवीर 11 आणि स्वर्गीय मोहन शेठ राऊत आरजीआर ग्रुप दोन्ही संघाच्या कर्णधाराने व्यासपीठाशी संपर्क साधायचे. पंचांना विनंती आहे, टायमर चालू आहे. खेळाडूंनी सहकार्य करायचे. वेळेत स्पर्धा पार पाडल्या जातील. षटक क्रमांक 4 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. कल्पेशचा पहिला बॉल, फिरकीचा आक्रमण तुम्हाला जरूर पार मिळेल. जर्मन जोबिली संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण नेहमीच पाहिलाय. जेव्हा जेव्हा जोबिली संघ अडचणीत सापडतो ना, त्यावेळेस कल्पेश धुळेवरती विश्वास दाखवत असतो
आणि 6 चेंडूमध्ये 3, 4, 5, 6 अशा धावा कित्येक वेळा त्याने डिफेन्स देखील केल्यात. त्यामुळे त्याच्यावरती आता पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलाय. पहिला बॉल डॉट. इथे ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नरेंद्र माळी भरपूर वेगाने पोहोचलेत. कॅच ड्रॉप. 2 धाबा एकपट जातील. खरं तर नरेंद्र माळी म्हटलं की फॅमिकॉल म्हणून त्याला ओळखलं जातं, कारण जेव्हा जेव्हा चेंडू हाताला लागतो ना त्यावेळेस झेल स्वीकारला जातो. परंतु आज भरपूर दूरवरचा प्रवास करत आले आणि त्यानंतर बॉल थोडासा पुढे राहिला, त्यामुळे पोचू शकले नाहीये झेलपर्यंत. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे मिळतील. धावफलक पुढे सरकतोय. या आपल्याला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर एकाच एंड वरती. अपघात निश्चित होता आणि आता तो अपघात घडलाय मैदानावरती. धक्का अजून एक लागतोय. बॅटिंग करत असताना टीम जामताराजा संघाला फलंदाज बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती चंदू, त्याच्या साथीने जिहाद. स्ट्राईक घेतली होती चंदूनं, परंतु त्याला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता, त्यामुळे डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 विकेट संपादित केल्यात. टीम ईशान्य वारियर्सच्या संघानं या मॅचमध्ये पुढे कमबॅक त्यांनी केला. इथून चांगली गोलंदाजी होत असतं. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर एकाच एंडवरती होते, त्यामुळे अपघात होता होता बालबाल बचावला गेला. त्यांच्या मागे कुंदन भोसले जो मात्र बॉलवरती भरपूर वेगाने पोहोचलाय, परंतु धाब इथे मिळणार नाहीये. शैलेशदादा वड्डेरे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण जरूर पाहतोय. 4 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 2 दिवस भरपूर चांगला खेळ दाखवला गौरव मात्रेच्या मृणाल 11 या संघानं. इथे देखील पुन्हा एकदा फिरकीचं आक्रमण जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना चंदूला इथे मात्र पूर्णपणे फसवलंय. कल्पेश धुळेच्या माध्यमातून त्यानं 6 चेंडू टाकत असताना धावा खर्च केला फक्त आणि फक्त 2 आणि धावफलक 25 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी देतील हे देखील पाहावं लागेल, कारण मैदानाच्या मध्ये जिहाद आता दाखल झालाय. 5 ओव्हरचा खेळ, त्यामुळे आता 5वं षटक कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील. कारण टोटल आपण जर पाहिलं तर 22 मिनिटं इथे मात्र वापरण्यात आली. 2 मिनिटं आपण लेट आहोत टीम ईशान्य वॉरियर्स, त्यामुळे विनंती आहे एक खेळाडू त्या वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला ही पॅनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागेल. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागेल, कारण सर्वांना नियम सारखेच असतील. पंचांनी ताकीद द्या, वारंवार सामने स्पीडअप करण्याचा प्रयत्न करा. अर्जर ग्रुप टीमचे कॅप्टन विशाल भारती यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे विशाल हा स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये. बॉल चालला मिड ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल तिथे एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालवला, अखेर दुसरी धाव एक पडण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि पंचांनी घेतलाय रिव्ह्यू DRS.
योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. उलटू द राहुल सर. ओ बाल बाल बचावले गेले. 2 धाबा इथे मिळतील. सेफ आहेत बॅटर. अगदी आपण जर पाहिलं तर फक्त एक क्षणाचा फरक होता, त्यामुळे आता बॅटर सेफ असतील. भरपूर क्लोज होता, त्यामुळे बळ देखील घेतला. गौरवजी सावंत सर असले की प्रश्नच नाही आहे. दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 धाबा इथे मिळतात. धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 27. लाईन 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 चेक करावी लागेल. पंच बळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अष्टाच्या स्वरूपात एकदा बाल गेली. गुरुदा चेतनला पण पाहतोय. गुरुदाची बारपती तो दाखल झाला. मॅम फ्रॉम शिरगाव तर टाके गिरबर्दी जिहाद मॅम फ्रॉम बदलापूर. सज्ज होत आहे. पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड द विकेट न विकेट केलाय. ऑन साइडला खेचलाय. यासाठी जर स्ट्राईक घेतली जिहादनं. हा जिहाद नाही, हा जल्लाद आहे आणि त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. या बडाला देखील लाईन चेक करावं लागेल. सनी भोईर सर आमच्याकडे वळत आहेत. त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी दाखवलाय. त्यामुळेच की काय धावफलक आता पुढे सरकतोय. 35 धाबा धावफलकावरती जोडले गेला. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये किती धाबा इथून वसूल करतोय. जिहादला तुम्ही पाहताय मैदानावरती बॅटिंग करत असताना एक सिक्सर त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला. या वेळेला देखील ऑन साइडला खेळता जरूर फटका. फर्स्ट लागे काय खेळाडू डीप मध्ये पोहोचतोय. एक चांगला झेल स्वीकारत असताना धक्का. अजून एक लागेल टीमच्या अंतराच्या संघाला. बॅटर जिहाद बॅक टू दी पॅव्हिलियन. झालाय. प्रथमेशला तुम्ही पाहता या मॅच मध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चंदूला तुम्ही पाहताय त्याला स्ट्राईक हवी आहे. ऑन साइडला घेतलाय. हा फटका पुन्हा आता फसलाय. डीप मध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचला. अजून एक झेल स्वीकारत असताना धक्का. अजून एक लागेल बॅटिंग करणारी टीम जाणतारा या संघाला. बॅटर आउट. जमा करावं लागतील. या मॅच मध्ये चांगलं टार्गेट आता सेट करावं लागेल, कारण आपण पाहतोय धावफलक पुण्याकडे स्थिरावलंय या मॅच मध्ये. 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे इथून धावफलक आता हलतं ठेवावं लागेल. गुरुदास सज्ज होतोय पुन्हा एकदा. या बळाला देखील ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथून तेजस बोराडेला देखील मैदान सोडावं लागतं. चंदून घेतली स्ट्राईक आणि धावफलक आता तुम्हाला जरूर पार बेल 35 या आकड्यावरती पूर्णपणे थांबलंय आणि मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय एरंदड एक्सप्रेस वेदांत परटोले. हा खेळाडू तुम्हाला जरूर पार बेल. यंगस्टर खेळाडू आहे, परंतु ज्यानं आपल्या संघासाठी टीम एरंदड संघासाठी नेहमीच छाप सोडली आहे असा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये गोलंदाजी त्याची चांगली जरूर पार मिळेल, परंतु आता बॅटिंग करायची. चंदूने स्ट्राईक घेतली. एरंदड टीमचे 2 चांगले खेळाडू आता मैदानावरती दाखल झालेत. या मॅच मध्ये इथून संघर्ष वाढलाय टीम जाणताराचा. बदलापूर संघाचा देखील शेवटचा बॉल
शेबटचा बॉल स्ट्राईक घेतली होती चंदू मेहरनं आणि अखेर शेबट गोल केलंय. बॉलला मात्र फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आलाय. धावफलक 41 आणि आता 42 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. शैलेजी वडनेरे साहेब यांचं खरं तर रिअल इस्टेट आपण पाहू शकता. डेव्हलपर्स अँड डेव्हलपर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स श्री दत्तनगरी देखील अपार्टमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. उद्योग क्षेत्रामध्ये खरं तर नाव मोठं आहे शैलेजी वडनेरे साहेबांचं. श्री जीवेश्वर हे देखील अपार्टमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. अपार्टमेंट असेल रत्नापूर शहरातील तर नामांकित उद्योजक म्हणून शैलेजी वडनेरे साहेब यांचं नेहमीच ओळख राहिल्या. गरिबांचे कैबारी म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच गोरगरिबांना ते मदत करत असतात आणि त्यामुळेच की का आज भरपूर नाव मोठं आहे शैलेजी वडनेरे साहेबांचं. दिनेश यशवंतराव यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो. मॅचला सुरुवात होईल. 42 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील या ऐकूया अंबरनाथचा एक बुलंद आवाज मनोज उघडा यांना धन्यवाद. हॅलो थँक्यू राहुल सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्भ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. नक्की त्याचं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा सन्मान केला जातो आणि कोणतंही कार्य करण्या अगोदर गणरायाला वंदना करून या ठिकाणी त्या सुरुवात केली जाते. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शुभ छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा त्यांच्या आशीर्वादाने श्री गणेशाच्या आशीर्वादाने अग्री कुल्यांची माऊली आई एकविरा याच्या आशीर्वादाने आज करूया आपण या ठिकाणी सुरुवात समालोचनाला. आज या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन माननीय श्री शैलेशजी वडनेरे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा बदलापूर प्रीमियर लीग आणि या लीगचा आज तिसरा दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. अतिशय चांगलं आणि बघता क्षणी हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 हॅलो
हॅलो. तर सामना आपण बघतो या ठिकाणी बघितला गेला तर एका इंडला बघितला गेला होता शांता राजा हा संघ एका इंडला त्यांच्या आगे स्केल केला जातो. पूर्वार्ध संपले उतरतात विचार केला तर पूर्वार्धाचा विचार केला तर 42 धावा बनल्या गेल्यात. सर्वप्रथम सर्व क्रिकेट प्रेमिकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. शेणी वॉरियर्स या संघाच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्या ठिकाणी 41 धावा 30 चेंडू मागे 42 धावा बनवायच्या त्या ठिकाणी शनी वॉरियर्स या संघाला या धावा आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 30 चेंडू 42 धावा होण्याच्या पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आले गेले. पहिला चेंडू त्या ठिकाणी याच दरम्यान पाहुण्यांचं आगमन होत आहे. माननीय श्री रोहनजी पाटील यांचं आगमन झाले गेले. ईशान्य गोलंदाजी मार्कर गोलंदाज पहिला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल आरब. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खर तर मैदानावरती ईशानी वॉरियर्स हा संघ खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते रोहनदादा पाटील साहेब यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खर तर आणि त्या ठिकाणी मात्र डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 42 धावा डिपेंड करायच्या तर डॉट पर्सेंटेज या ठिकाणी वाढवाव्या लागतील. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. क्षेत्र टॅप केलाय अंडर बॉक्स स्टाईलने चेंडूला त्या ठिकाणी मात्र टॅप केलं होतं. त्या क्षेत्रामध्ये फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक होता सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक होता. चेंडू लगेचच उचलून घ्या तर गेला आणि मात्र यष्टिरक्षकाच्या हातात फेकून दिला. तात्पर्य एका धावेचा अवधी होता आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावल. स्कोर कार्ड थोडं हलकंच काय होईल. एका धावेने आपल्याला पाहायला मिळाल्या 5 धावा. चेतन चेतन काकवे आणि सागर इरमाळे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सागर इरमाळे म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगलं नाव आहे. नामवंत नाव आपल्याला पाहायला मिळतं. हाय चेंडू कशातून टॅप केला अंडर बॉक्स स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी मात्र बॅटची इनसाइड एज लागली गेली. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला अरब पाहायला मिळत आहेत. च्या माध्यमातून अजिबात चुका होत नाही. या ठिकाणी नक्कीच टेनिस क्रिकेट .in मालक सर सेनापती म्हटलं तरी हरकत नाहीये. आमचे जवळील मित्र गौरव दादा यांच्या माध्यमातून एक चांगली माहिती मिळते. जेव्हापासून बदलापूर प्रीमियर लीग चालू केलं तिथून सागर इरमाळी या खेळाडूने मात्र क्रिकेट खेळायला सुरुवात केल्या आणि तोच दणका तोच दरारा इथे दाखवत असताना अजून एक दमदार स्ट्रेट अँड ड्राईव्ह लाजवाब फटका 4 रन्स. हॅलो. यापुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकी केली जाईल. तर नक्कीच दोन्ही संघाने कर्णधारांनी या ठिकाणी मात्र उपस्थिती दाखवायच्या. लगेच या चषकानंतर टॉस केला जाईल. टॉसच्या बॉक्स मध्ये त्या ठिकाणी या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड फ्लाय होईल. 9 या अंकावर अद्याप पाहायला मिळते. चेतन काकवे या फलंदाजाच्या बॅट मधला फटका आलाय. हा फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. चेंडू कव्हर केला जातो परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर. अजून एक दमदार फटका बॅट्समन चेतन काकवेच्या बॅट मधनं ऑन साइडचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. अद्याप डिसिजन पेंडिंग आहे. अंपायर्स डिसिजन थर्ड अंपायर आपला
चेक करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हा चौकार आहे. या ठिकाणी सांगत असताना अजून एक दमदार फटका या ओव्हरचा शेवट गुड करत असताना 42 धावा डिपेंड करायच्या आहेत. या ठिकाणी बघितलं गेलं तर चांताराजा क्रिकेट संघाला, परंतु या ठिकाणी मात्र ईशान्य वॉरियर्स या संघ मात्र थोडासा हवे पडला गेला. शेवट गुड केला जातो. या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. त्या ठिकाणी चांगली फलंदाजी 13 धावा दापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सागर इरमाळचा विचार केला तर वैयक्तिक 3 चेंडू 5 धावसंख्येवर खेळ केला जातोय आणि त्या ठिकाणी चेतनचा विचार केला तर 3 चेंडू आणि 8 या धावसंख्येवर खेळ केला जातोय. तब्बल 30 चेंडू 42 धावा बनवत असताना अद्याप पहिल्या 6 चेंडूवर P1च्या या 6 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा. चांगली धावगती आहे कारण त्यांना ठाऊक आहे P1च्या या षटकामध्ये जर धावा आल्या तर नंतरच्या थँक्यू. ओव्हर मध्ये आपल्याला चांगली धावगती करता येईल. उर्दू राहुल सर. सर RGR ग्रुप कॅप्टन आणि धर्मवीर ग्रुप, RGR ग्रुपचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या आणि धर्मवीर 11 दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकर द्या. चला विशाल शंकर येतात. रोहनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. RGR ग्रुप स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या संघाचं आपण पाहतोय नेहमीच पुरस्कृत केलं जातं. चला टॉस आम्ही संपन्न करू. रोहन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. हा फटका चांगला होता. फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं, बनवलं होतं आणि इथे मात्र डीप फाईनचा चौकार आला. टॉस येथे जिंकला टीम RGR ग्रुप या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. अमर गेले पुन्हा एकदा टीम धर्म 11 या संघाला बॅटिंगसाठी. चौकार आले. या चौकाराच्या मदतीने आपल्याला स्कोर कार्ड हल्लं जाईल. ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात 17 धावा. ईशान्य वॉरियर्स या संघाच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र डॉट पर्सेंटेज वाढवावं लागतील. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं. इथे मात्र लॉलीपॉप जाईल. त्या ठिकाणी मात्र पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता आणि चूक अद्याप पूर्ण संघाला इथे मात्र मोजावी लागेल. रूपांतर या ठिकाणी मात्र सिंगल मध्ये करत असताना या सिंगलच्या मदतीने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण दोन्ही टीमचे कॅप्टनशी जोडले जातोय. आपल्यासोबत कॅप्टन आहेत टीम RGR ग्रुपचे शंकर पाटील आहेत. टॉस जिंकला निर्णय कळवायचा. क्षेत्ररक्षण. काय म्हणशील शंकर, नेहमीच ग्रामीण गटातून बहुत संघासाठी तू खेळत असतो, परंतु आज बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. कसं वाटतंय त्यानंतर? खूप चांगलं वाटतंय आणि असं आयोजन केलं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि आमच्या टीम ओनरांनी जी टीम घेतली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी किती उत्कंठ असते? कारण बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली होती. बरेच वर्षानंतर पुन्हा एकदा महेंद्र धुळे त्यांचा मी आभार व्यक्त करेल, शैलेशदादा वडनेरे साहेब यांचे आभार व्यक्त करेल. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पुन्हा आता इथे भरवण्यात आली. ही स्पर्धा खेळण्यासाठी किती उत्कंठ असते? खूप उत्कंठ होती. यावर्षी झाली ती टुर्नामेंट आणि सर्व प्लेयर एक्सायटेड होते कधी मॅच लागते आपली. आज तिसरा दिवस होता तर सगळे पोरं एक्सायटेड आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उमेशदादा राऊत यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्यांचा संघ खेळणारा पुढची मॅच आपल्यासोबत शशिकांत लोंगले आहेत. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणून ओळख आहे शशिकांतजी लोंगले. खरं तर 70 स्पोर्ट्सचे तुम्ही ओनर आहात. टॉस गमावलाय. टॉस महत्वाचा होता. हा टॉस तर महत्त्वाचा होता. आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं, पण आता फलंदाजी आहे तर आता बघू, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू.
काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? खरं तर नेहमीच भरपूर खेळाडूंना उत्कंठा होती की बदलापूर प्रीमियर लीग कधी असेल, कधी असेल, कधी असेल, आणि अखेर आता ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? सर्वप्रथम तर आयोजकांचं धन्यवाद की त्यांनी एवढा मोठा व्यासपीठ आम्हाला निर्माण करून दिला. बदलापूर प्रीमियर लीगचं आयोजन तर खूप चांगलं आहे आणि मी तर बोलतो सर्वांनी या बदलापूर प्रीमियर लीग खेळायला पाहिजे. खरं तर भरपूर चांगला क्रिकेट तुम्ही बेलवली टीमसाठी नेहमीच खेळलात, ग्रामीण खेळातून खेळत असताना, परंतु बदलापूर प्रीमियर लीग खेळण्यासाठी तुमची किती उत्कंठा असते? काय म्हणाल या स्पर्धेमध्ये खेळत असताना कशा प्रकारचा खेळ तुम्ही दाखवाल? आयोजन खूप छान आहे आणि इथे खेळायला पण खूप मजा येणार आहे. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. शशिकांत लोंगले होते आपल्यासोबत, त्यांनी मात्र भरपूर चांगलं वक्तव्य केलंय. ही स्पर्धा खरं तर बदलापूर प्रीमियर लीग आपण पाहतोय. शैलेशदादा वड्डेरे साहेब फाउंडेशन ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सर्व टीमचं पुन्हा एकदा आभार. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र अशा चेंडूची गरज आहे. टीम आपल्याला पाहायला मिळेल. जनता राजा 11 या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. आपण विचार केला ना तर या ओव्हरमध्ये खरपूस समाचार घेतलाय अरब शेखचा. या ठिकाणी पूर्णपणे वापर करून घेतला. P2च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 11 धावा. वन साइडेड हा सामना बनवून ठेवलाय. अद्याप या ठिकाणी सागर इरमाळी या संघाने चांगला फलंदाज आहे. संघाचा कर्णधार सुद्धा आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि कर्णधार कसा असावा हे सागर इरमाळी या संघाने दाखवून दिला. 12 चेंडू 31 धावा बनवले गेलेत. येणारे अजूनही 18 चेंडू आणि 11 धावा बनवायच्या आहेत. या ठिकाणी टीम आपल्याला पाहायला मिळेल ईशान्य वॉरियर्स या संघाला. थोडं फास्टली खेळायचंय पंच. या ठिकाणी सामने स्पीडअप करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आज तिसरा दिवस. अठरा चेंडू 11 धावा या ठिकाणी आपल्याला डिपेंड करायचे आहेत. बघितलं गेलं तर ईशान्य वॉरियर्स या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. आपण विचार केला तर जनता राजा 11 या संघाला इथून मात्र थोडासा बॅकफुटला ढकललाय टीम ईशान्य वॉरियर्स या संघाने. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी हर्षल. हा फटका चांगला आहे. या सामन्याची हवा काढून टाकणारा हा शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सागर इरमाळी ऑन अ फायर. आपल्याला पाहायला मिळतं आता पूर्णपणे या सामन्याची हवा काढून टाकल्या त्या शॉटने. सागर इरमाळी या ठिकाणी मात्र अद्याप टॉप केअर मध्ये फलंदाजी करत असताना हा चेंडू चांगला आहे. हर्षलचा आउटसाइड द ऑफ स्टंप गुडलॅन स्पॉटचा हा चेंडू होता. पडल्यानंतर कुठेतरी उसळी घेतली. बॅट अँड चेंडूचं कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी मात्र कॉम्बिनेशन झालं नाही. या निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अद्याप 16 चेंडू 5 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. ही चुकीची फलंदाजी मी म्हणेन, कारण सरळ बॅटने धावा येतात. इथे मात्र उलटे बॅट करणं गरजेचं नाही. या आपण विचार केला तर 18 चेंडू 11 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार ठोकला होता. अद्याप 2 चेंडू कमबॅक केले जात आहेत गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. हा फटका एक्झिट केलाय. अजून एक दमदार फटका बॅकफुटवर आले. स्वतःला झोकून दिलं खेळपट्टीवर. शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. त्या ठिकाणी मात्र आता येतोय अजून एक डीप स्क्वेअर लेगचा दमदार चौका. तिचे या इनिंग मध्ये दुसरा शॉट सागर इरमाळीच्या बॅट मधनं. एका सिंगल धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे. हलक्याशा टॅप केलं. सामना विजय केला आपल्या फलंदाजीच्या ताकदीवर सागर इरमाळीने. या ठिकाणी तब्बल विचार केला तर 10 चेंडू 21 धावसंख्येची बहादार केली. तर चेतन काकवेचा विचार केला तर 7 चेंडू 20 धावसंख्येची चमकदार अशी फलंदाजी पाहायला मिळाली. लाजबाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी मात्र थोड्याच वेळात घोषित केला जाईल.
तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट 7 चेंडू 20 धावसंख्येची 72 केली गोलंदाजी करत असताना 2 विकेट आपल्या नावावर करून घेतल्या होत्या. टीम आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी मात्र ईशान्य वॉरियर्स या संघाचा चेतन कागवे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी यायचा. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल धर्मवीर 11 विपक्ष रोहनदादा पाटील आपणास विनंती आपण या आपला शुभ हस्ते आम्ही देतो मॅन ऑफ द मॅच. त्यांचाच घरचा संघ आहे आणि भरपूर चांगला खेळ इथे चेतनने दाखवला. तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच. BPL बदलापूर प्रीमियर लीग शैलेशदादा वडनेरे फाउंडेशन ही स्पर्धा थांबायचे. चेतन काय म्हणशील? खरं तर भरपूर चांगला खेळ झाला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी चांगली झाली, बॅटिंग करत असताना बॅटिंग चांगली झाली. ही स्पर्धा खेळत असताना खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सिमेंट विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खास करून जास्तीत जास्त भिवंडी नगरीमध्ये आपण कॉन्क्रीट विकेट पाहत असतो. आपल्या बदलापूरमध्ये नेहमीच आपण मातीची विकेट पाहिली, परंतु आता या सिमेंट विकेटवरती खेळताना तुझं मनोगत काय सांगशील? नक्कीच सिमेंट विकेटमुळे बॅट्समनचा थोडा बेनिफिट वाढतो, कारण बॉल बॅटीवर पटकन येतो. पण तसंच मी शैलेशदादा वडनेरे या फाउंडेशन यांचा आभार देखील मानेल. खूप सुंदर आयोजन केलं आहे त्यांनी. खूप दर्जेदार असं पद्धतीचं बदलापूर प्रीमियर लीग त्यांनी आयोजित केले आणि क्रिकेटर्स लोकांसाठी त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी हा उत्तम एक मंच त्यांनी तयार करून दाखवला. यासाठी त्यांचे मनापासून आभार. खरं तर संघ मालक रोहनदादा पाटील देखील इथे दाखल झालेत, त्यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? नक्कीच रोहनदादाचं खूप खूप स्वागत आहे. खूप चांगले आम्हाला मालक मिळाले. रोहनदादाचं नक्कीच स्वागत आहे. खूप छान ऑनर आम्हाला मिळाले. आमच्या खेळाडू लोकांचा खूप ते सांभाळ करतात. मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानेन. थँक्यू सो मच. खरं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय चेतननं. भरपूर चांगला खेळ त्याने दाखवला या स्पर्धेमध्ये खेळत असताना. अजून एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला RGR ग्रुप स्वर्गीय मोहन शेठ राऊत साहेब यांच्या नावाला उजाळा देण्याचं काम नेहमीच केलं जातं. उमेशदादा राऊत यांचं आगमन झालंय. त्यांचाच घरचा संघ मैदानावरती खेळणारा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय धर्मवीर 11. खरं तर हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवीणजी भोईर साहेब जे मात्र ओनर आहेत त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. एका बाजूला शंकर पाटील, विशाल भारती, तर त्यांच्या अगेन्स्ट अक्षय बांबुळकर अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू. ही मॅच आपल्याला अनुभवायला मिळते या ठिकाणी. आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते. RGR विपक्ष धर्मवीर 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला फलंदाज मैदानात जायचंय. त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील शत्रुक्षणे सजवायचा. तमाम आलेले क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. पुनर्शा या बदलापूर प्रीमियर लीग नगरीमध्ये सर्वांचं मनापासून आभार आहे. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा मुख्य म्हणजे एखादं मोठं व्यासपीठ बनवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. बदलापूरकरांच्या स्वप्नातील साकारलेली स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते आणि इथे मात्र आज प्रत्येक खेळाडू बघितला गेला तर बदलापूर विभागातील तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने वैयक्तिक आपल्या गावाच्या संघासाठी खेळ केला जातोय. आज कुठेतरी आपल्याला पूर्णशः सर्व खेळाडू एकत्र आणण्याचं काम केलं जातं. हॅलो
स्पर्धेमध्ये थोडा आपण चेंजेस करतोय. याच्यानंतरचा सामना ह्या सामन्यातील लुझर संघ आणि पहिल्या सामन्यातील लुझर संघ असा होणार आहे. याची नोंद घ्या. विनर विनर असा सामना व्हायचा, परंतु आता याच्यानंतरचा सामना लुझर विपक्ष लुझर असा असेल. थँक्यू. बघा एक सूचना आली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आपण विचार केला तर पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि या सामन्यातील पराभूत संघ दोन्ही संघामध्ये ती लढत होईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला टीम आपल्याला पाहायला मिळते.